नमस्कार मित्रांनो, आपले तलाठी मित्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज मी आपणाकरता राजपत्राने नावात बदल याबाबतचा फेरफार कसा घ्यायचा हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रत्यक्ष कामकाजाच्या माध्यमातून आपल्याला दाखवून देणार आहे. तर हे संपूर्ण व्हिडिओ बघा आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला माहितीच आहे आपलं SGS लॉग इन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला ई फेरफार प्रणालीमध्ये आपला सेवार्थ ID पासवर्ड त्या सहाय्याने इथं प्रवेश करून घ्यायचा आहे. इथं मी माझा सेवार्थ ID इथं टाईप केला. आता इथं मी पासवर्ड इथं टाईप करून घेतोय. पासवर्ड टाईप केल्यानंतर आपल्याला हा जो समोर कॅप्चा दिसतो हा जसा तसा इथं टाईप करून घ्यायचा आपल्याला. इथं आपण हा कॅप्चा सुद्धा इथं टाईप केलेला आहे. आता लॉग इन म्हणायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या DSCचं कन्फर्मेशन द्यायचं आहे. ओके म्हणायचं आहे आणि आपल्या DSCचा इथं पिन इथं टाईप करून घ्यायचा आहे. इथं पिन टाईप केल्यानंतर ओके म्हणायचं आहे. तर ओके म्हटल्यानंतर इथं आपण सक्सेसफुली इथं लॉग इन केलेलं असेल अशा प्रकारचा आपल्याला मेसेज दिसेल. आपण जायचं आहे. आपल्याला ज्या गावामध्ये फेरफार घ्यायचा आहे त्या गावाचं इथं सिलेक्शन करून घ्यायचं आहे. आपण इथं गाव निवडून घेतलेलं आहे. आता गाव निवडल्यानंतर आपल्याला जायचं आहे मेनू ऑप्शनमध्ये. इथं जायचं आपल्याला फेरफाराची माहिती भरणे आणि इथं अनोंदणीकृत नवीन फेरफार या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला फेरफारची माहिती भरणे असं ऑप्शन दिसेल इथं. इथं जायचं आपल्याला नवीन फेरफार म्हणायचं आहे. नवीन फेरफार म्हटल्यानंतर आपल्याला फेरफार प्रकार इथून बाजूच्या टेम्पलेटमधून निवडून घ्यायचा आहे. इथं बघा राजपत्राने नावात बदल असा ऑप्शन इथं अवेलेबल आहे. त्याला आपल्याला टिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर फेरफार माहिती मिळाल्याचा दिनांक इथं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे ऑप्शनमधून. आता इथं आपण फेरफार माहिती मिळाल्याचा दिनांक इथं निवडलेला आहे. त्यानंतर फेरफाराची माहिती भरा या ऑप्शनला आपल्याला टिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्यासमोर ओपन होऊन जाईल. राजपत्राने नावात बदल इथं फेरफार क्रमांक चालू फेरफार क्रमांक इथं ऑटोमॅटिक घेतलेला असेल त्यानं. आता इथं राजपत्र दिनांक आपल्याला टाकायचा आहे. आता इथं आपल्याला हे जे कॅलेंडर आहे इथून आपल्याला दिनांक निवडून घ्यायचा आहे. आता इथं राजपत्राचा दिनांक मी इथं राजपत्र ओपन केलेलं आहे. आता इथं 16 जानेवारी आहे. आता इथं आपण 16 जानेवारी इथं या लिस्टमधून आपल्याला कॅलेंडरमधून निवडून घ्यायचं आहे. आता इथं 16 जानेवारी आपण टाकलं आहे. आता इथं खातेदाराचं आडनाव, पहिलं नाव किंवा खाते क्रमांक आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे. आता इथं राजपत्राने नावात बदल तर मी आदेश इथं सेव्ह केलेला आहे माझ्या लॅपटॉपला. तर आता इथं सुरुवातीचं नाव काय ते आपण इथं बघून घेऊया. सुरुवातीचं नाव त्या व्यक्तीचं आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे किंवा आपण जर 7/12 ओपन केलेला असेल तर 7/12वर जो खाते क्रमांक आपल्याला दिसतोय तो खाते क्रमांक सुद्धा आपण इथं टाकू शकतो. आता इथं पहिलं नाव घेतलेलं आपण. आता इथं खातेदार शोधणे ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आपल्याला. त्यानंतर इथं खातेदार अवेलेबल होतील आपल्याला. इथं बघा निवडा ऑप्शनच्या ठिकाणी आपल्याला इथं खातेदाराचं नाव अवेलेबल झालेलं आहे. आता बघा इथं हे बघा आदेशात जुनं नाव आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता इथं आपण जुनं नाव इथं सिलेक्ट केलेलं आहे, निवडून घेतलं आहे इथून. आणि इथं अर्जदाराचे नाव. आता इथं अर्जदाराचे नाव आपल्याला जे नवीन नाव आहे ते नाव घ्यावं लागेल आपल्याला. आता इथं नवीन नाव आपल्याला टाईप करून घ्यावं लागेल किंवा आपण जुनं नावसुद्धा इथं घेऊ शकतो. आता इथं हे आपण टाईप केलेलं आहे. इथं नाव आपण टाईप केलं आहे. तत्पूर्वी आपण अर्जामध्ये म्हणजे आदेशामध्ये काय नाव आहे ते बघून घेऊया. इथं बघा अर्जदार. इथं अर्जदार म्हणजे नवीन नावच म्हटलेलं आहे. आता नवीन नावाप्रमाणे आपण इथं अर्जदाराचे नाव इथं टाईप करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं आदेश क्रमांक आपल्याला टाईप करून घ्यायचा आहे. आता इथं आदेश क्रमांक तहसीलदार यांच्याकडील आदेश आहे. आता इथं क्रमांक कुळका कावी ई टपाल. आता आपल्याला हा नंबर इथं टाईप करून घ्यायचा आहे. 1497-121 1497-121 ऑब्लिक त्यानंतर आहे इथं 2025 आपण टाईप केला इथं. आता इथं त्यानंतर इथं बघा इथं मेसेज दिसेल आपल्याला कृपया अंक भरा. म्हणजे आपल्याला इथं फक्त अंकच घेता येतील इथं. तर आपण जो आदेश क्रमांक आहे तोच फक्त इथं टाईप करून घ्यायचा आहे. त्यानंतर परिणाम होणारे खाता क्रमांक या ऑप्शनला सिलेक्ट करून घ्यायचा आहे.
इथून खाता क्रमांक निवडून घ्यायचा आहे आणि समावेश करा म्हणायचं आहे. आणि इथं खाता अवेलेबल होऊन जाईल आपल्याला. इथं मागे जा म्हणायचं आहे. मागे जा म्हटल्यानंतर आदेशाचा दिनांक आपल्याला बघून घ्यायचा आहे. आदेशाचा दिनांक 16/3/25 आहे. इथं आदेशाचा दिनांक आपल्याला इथं कॅलेंडरमधून शोधून घ्यायचा आहे. तर इथं पण इथं शोधून घेतलं इथं. त्यानंतर राजपत्र नोंदणी क्रमांक टाकायचा आपल्याला. राजपत्र नोंदणी क्रमांक म्हणजे इथं 2 गोष्टी आवश्यक आहे. इथं राजपत्र दिनांक आणि राजपत्र नोंदणी क्रमांक आपल्याला माहिती पाहिजे. आता इथं राजपत्र नोंदणी क्रमांक इथं तहसीलदार यांच्या आदेशामध्ये सुद्धा इथं दिलेला आहे नोंदणी क्रमांक आणि राजपत्रामध्ये सुद्धा आपल्याला इथं अवेलेबल आहे. तर तो आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. आता M24341852. आता इथं आपल्याला जसं तसं टाकून घ्यायचा. इथं M त्यानंतर 24341852 24341852. त्यानंतर इथं आपण परिपूर्ण इथं माहिती इथं भरलेली आहे. आता आपल्याला बदल झालेले नवीन नाव. आता इथं नवीन ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला अवेलेबल होऊन जाईल इथं नवीन नाव टाईप करण्यासाठी. तर आपल्याला काय बदल करायचा आहे, तर आता जुनं नाव हे होतं, आपल्याला नवीन नाव हे करायचं आहे. तर आता इथं एकदा आदेश परत आपण बघून घेऊया. इथं बघा, आदेशाप्रमाणे आपल्याला कार्यवाही करायची आहे. आता इथं मी बदल झालेलं नाव इथं टाईप करून घेतो. आता इथं 3 कॉलममध्ये म्हणजेच आपल्याला फर्स्ट, मिडल आणि लास्टमध्ये इथं लिहून घ्यायचं आहे. जे नाव आता बदल झालेलं आहे ते नाव इथं आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे. टोपण नाव असलं तर टोपण नाव सुद्धा इथं आपल्याला टाईप करता येते आणि म्हणायचं आहे 60वा. आता 60वा म्हटल्यानंतर आपल्याला जायचा व्यवहाराचा तपशील व पुरावलोकन या ऑप्शनला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. इथं आपण या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला पुरावलोकन अवेलेबल होऊन जाईल. आता इथं बघा, हे जुनं नाव, या जुन्या नावाला कंस लागलेला आहे आणि इथं नवीन नाव इथं पुरावलोकनमध्ये आपल्याला दिसते. आता इथं फेरफार क्रमांक आपल्याला बघा 1374 इथं अवेलेबल झालेला आहे, म्हणजे इथं दिसतोय. आता इथं डाटा कसा तयार झाला, म्हणजेच आपलं फेरफार रजिस्टर कसं तयार झालं ते इथं आपल्याला एकदा बघता येईल. आता इथं कसं फेरफार झालेला, बाजूस दाखल केलेल्या सर्वे नंबरच्या जमिनीचे खातेदार यांनी अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव, इथं आपल्याला काही डाटा एडिट वगैरे करायचा असेल तर तो डाटा सुद्धा आपल्याला एडिट करता येतो किंवा कमी करायचा असल्यास तो आपल्याला इथं कमी करता येतो. इथं स्पेस वगैरे पडलेले आहे ते आपण स्पेस वगैरे सुद्धा इथं करेक्ट करून घ्यायचे आहे. आता इथं अर्ज तहसील कार्यालयाकडे करण्यात आलेला होता. त्या अनुषंगाने माननीय तहसीलदार यांच्याकडील आदेश क्रमांक दिनांक प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग 2 दिनांक, इथं बघा दिनांक, राजपत्राचा दिनांक इथं आलेला आहे. त्यानंतर नोंदणी क्रमांक अन्वये जुन्या नावाऐवजी नवीन नाव असे दुरुस्ती करण्याबाबत अधिसूचित केलेले आहे. असे नाव दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राने नावात बदल करण्यासाठीच्या आदेशाने फेरफार केला असे अशा पद्धतीचा इथं डाटा अवेलेबल होऊन जातो. आता इथं आपल्याला फक्त स्पेस वगैरे आपण कमी केलेला आहे. इथं बाकी काही बदल केला नाही, तर बदल करण्याची आवश्यकता सुद्धा नाही. फक्त इथं जे स्पेस वगैरे आहे ते आपण इथं दुरुस्त केले आणि शेवटी आपल्याला माहिती 60वा म्हणायचं आहे. आता इथं परत आपल्याला DSCचं एकदा कन्फर्मेशन घेऊन घ्यायचं आहे. आता इथं DSCचं कन्फर्मेशन दिल्यानंतर आपल्याला एकदा परत फेरफार पडताळणी अहवाल इथं अवेलेबल होऊन जाईल. पुरावलोकन वर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला माहिती बरोबर आहे असं म्हणायचं आहे. माहिती बरोबर आहे, कृपया पुन्हा एकदा माहिती साठवा, ओके म्हणायचं आहे. परत आपल्याला माहिती साठवायची आहे आणि आपलं DSCचं कन्फर्मेशन द्यायचं आहे, ओके म्हणायचं आहे. आता इथं ओके म्हटल्यानंतर इथं आपली माहिती साठवल्या जाणार आणि आपला जो फेरफार आहे तो इथं
तयार होऊन जाईल. आता इथं बघा माहिती साठवली आणि फेरफार इथं आपला तयार झालेला आहे. आता इथं आपण फेरफार रजिस्टर इथून साईन करून घ्यायचं आहे. आता फेरफार रजिस्टर साईन करण्यापूर्वी आपल्याला इथं करता येईल. तर इथं बघा माझ्या इथं DSC डबल झाले, ते DSC एकदा मी रिमूव्ह करून घेतो इथून. इंटरनेट ऑप्शनमधून कंटेंट ऑप्शनला गेल्यानंतर सर्टिफिकेट इथून ही जी एक्स्ट्रा DSC दिसते मला इथं, ती रिमूव्ह केली मी इथं. आता इथं ओके म्हणायचं आहे आणि इथं डाटा साईन करून घ्यायचा आपल्याला. डाटा साईन या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर ओके म्हणायचं आहे. आपल्याला DSCचं कन्फर्मेशन द्यायचं आहे. DSCचं कन्फर्मेशन दिल्यानंतर आपलं इथं फेरफार रजिस्टर साईन झालेलं असेल. डाटा इज साईन सक्सेसफुली. त्यानंतर आपल्याला नमुना 9ची नोटीस तयार करून घ्यायची आहे. आता इथं नमुना 9ची नोटीस तयार करा. इथं ऑप्शन अवेलेबल आहे आपल्याला, किंवा आपण डॅशबोर्डला जाऊन तिथून सुद्धा आपल्याला नमुना 9ची नोटीस तयार करता येईल. आता इथंच आपण बघा नमुना 9ची नोटीस तयार करणे इथूनच आपण गेलेलो आहे. आता 1374 फेरफार क्रमांक याची आपल्याला नोटीस तयार करून घ्यायची आहे. निवडा ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. निवडा ऑप्शनला आपण इथं क्लिक केलं त्यानंतर बघा कसा मेसेज दिसतो आपल्याला, कृपया फेरफार संबंधित दस्तऐवज अपलोड करा. तर आता इथं एक नवीन सुधारणा आहे, म्हणजे कोणत्याही फेरफाराची नोटीस तयार करण्यापूर्वी आपल्याला इथं त्या फेरफार संबंधित दस्त इथं अपलोड करावं लागतं. आता इथं आपल्याला फेरफार संबंधित दस्तऐवज अपलोड करायचे असेल तर आपल्याला आदेशच इथं अपलोड करावा लागेल. आता इथं आदेश मी इथं डेस्कटॉपवरच इथं टाईप करून घेतलेला आहे, इथं राजपत्र म्हणून. आता हा आदेश आपल्याला इथं अपलोड करायचा आहे. तर ब्राउज म्हणायचं आहे. त्यानंतर आता इथं डेस्कटॉपवर गेलो मी. डेस्कटॉपवर गेल्यानंतर इथं राजपत्र म्हणून मी इथं सेव्ह केलेला आहे तो आदेश. आता इथं बघा इथं राजपत्र आणि इथं ओपन म्हणायचं आहे आणि इथं आपल्याला अपलोड करायचं आहे. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, जो आपण आदेश वगैरे असेल, हा जो आपल्याला आदेश आहे तो 300 KB च्या आतमध्ये पाहिजे. 300 KB पेक्षा जास्त जर असेल तर इथं तो अपलोड होणार नाही. त्याकरता आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला याची साईज कमी करून घ्यावं लागेल. तर साईज कमी कशी करायची, आता इथं राजपत्र त्यावर मी राईट क्लिक केलेलं आहे. त्यानंतर इथं PDF 24 मध्ये जायचं आपल्याला. हे सॉफ्टवेअर मी वापरतो म्हणजे जे साईज असते डॉक्युमेंटची ती कमी करण्यासाठी. आता इथं कम्प्रेस म्हणायचं आहे. आता कम्प्रेस म्हटल्यानंतर इथं साईज वगैरे इथं सिलेक्ट ऑटोमॅटिकलीच घ्यायची जी डिफॉल्ट आहे तीच घ्यायची आहे. ओके म्हणायचं आहे. आता इथं 75% येईल ते सेव्ह म्हणायचं आहे. आता इथं बघा इथं हा डॉक्युमेंट इथं अवेलेबल झाला आहे 282 KB चा. आता अगोदर जो होता जवळजवळ 491 KB चा होता. आता 282 KB म्हणजे इथं आपलं अपलोड होऊन जाईल. तर आता इथं परत जायचं आपल्याला, तिथं ब्राउज म्हणायचं आहे आणि डेस्कटॉपवर जायचं आहे. डेस्कटॉपवर गेल्यानंतर आपण जी नवीन फाईल कम्प्रेस केलेली आहे ती सिलेक्ट करून घ्यायची आहे. इथं बघा राजपत्र म्हणून एक कम्प्रेस केलेली फाईल मी इथं सिलेक्ट केलेली आहे. त्यानंतर इथं अपलोड म्हणायचं आहे. आता इथं साईज कमी केल्यामुळे हे जे डॉक्युमेंट्स आहेत इथं सक्सेसफुली अपलोड होऊन जाईल. फाईल अपलोड आहे सक्सेसफुली इथं दिसेल आपल्याला. तर कमी करायचं असेल तर आपण रिमूव्ह म्हणून इथून कमी सुद्धा करू शकतो, किंवा आणखी काही डॉक्युमेंट्स इथं आपल्याला अपलोड करायचे असले तर ते सुद्धा आपल्याला इथं अपलोड करता येतात. आता त्यानंतर जायचं परत आपल्याला नमुना 9ची नोटीस तयार करणे. निवडा ऑप्शनला टिक करून घ्यायचं आहे. आता तसं आदेशाच्या फेरफाराला नमुना 9ची नोटीस तयार करण्याची आवश्यकता नाही, परंतु तरी म्हणजे आपल्याला माहिती व्हावी नमुना 9ची नोटीस करताना कशा पद्धतीनं नमुना 9ची नोटीस तयार करायची हे आपल्याला माहिती व्हावं म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला इथं दाखवून देत आहे. तर आता इथं आपण नमुना 9ची नोटीस तयार करून घेऊ. तर नमुना 9ची नोटीस इथं थोडा वेळ लागतोय. परत आपण बॅक जायचं आहे. आता इथं आपल्याला काही सिलेक्ट करून घ्यायचे असतील नावं तर ते आपण इथं नोटीस तयार करण्यासाठी नाव निवडा म्हणून पूर्ण सिलेक्ट करू शकतो, किंवा आपल्याला फक्त चावडीवर नोटीस प्रदर्शित केल्याची तारीख एवढंच घ्यायचं असेल तर आपण तेवढं सुद्धा इथून सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर आपल्याला स्टार्ट म्हणायचं आहे. त्यानंतर आपल्याला नमुना 9ची नोटीस दाखवा म्हणायचं आहे. अशा पद्धतीनं आपण इथं नमुना 9ची नोटीस सहजरित्या तयार करू शकतो. त्यानंतर आपल्याला पुढील प्रोसेस म्हणजे आता हा जो आदेशाचा फेरफार आहे इथं नमुना 9ची नोटीस काढणं अपेक्षित नाही किंवा नमुना 9ची नोटीस बजावणं अपेक्षित नाही, परंतु फक्त माहिती करता मी इकडे आपल्याला नोटीस काढून दाखवली आणि इथं
हे बघा, नोटीस काढलेला दिनांक दिसेल आपल्याला. आता नोटीस बजावलेली नाही, तर नोटीस दिल्याच्या तारखा भरल्या म्हणजे इथं आपलं नोटीस बजावल्याचा दिनांक येऊन जाईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण राजपत्राने नावात बदल त्याबाबतचा फेरफार कसा घ्यायचा ग्राम महसूल अधिकारी यांच्या लॉगिनला, ते इथं म्हणजे माझ्या प्रत्यक्ष कामकाजातून मी तुम्हाला दाखवून दिलेला आहे. तर संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे अवश्य कळवा आणि आपल्या काही सूचना असल्यास अवश्य कॉमेंट्स करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता एकवेळ चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांना सुद्धा सदर व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.